आज मी सुद्धा एक ट्रेंड फॉलो केला आणि तो म्हणजे इन्स्टंट कुरकुरीत असं वेपर्स बनवण्याचा. आणि खरंच सांगते, एक्सपिरियन्स मात्र खूपच मस्त होता. कारण चिप्स आहे ना, एकदम असे कुरकुरीत 10 रुपयाच्या पॅकेटमध्ये जसे चिप्स भेटतात ना बाहेर दुकानामध्ये, सेम त्याच पद्धतीने झालेले. आणि मला वाटलं हा एक्सपिरियन्स तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावा, म्हणून ही रेसिपी आहे ना तुमच्यासाठी. व्हिडिओ काढण्यापुरते सुद्धा वेपर्स येणार राहिलेले नव्हते. एवढं चविष्ट होते ना की मुलं येणार फस्तच करत होते. तर चला मग वेळ न घालवता रेसिपी चालू करूया. अगदी 4 बटाटे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि त्यावरची साल काढून घेऊया. आणि थोडेसे असे मीडियम साईजचेच बटाटे निवडा. कारण छोटे बटाटे जर निवडले ना तर त्याच्या स्लाईस ज्या असतात ना त्या खूप अशा बारीक पडतात. तर त्यामुळं अगदी थोडेसे मीडियम साईजचे किंवा मोठे बटाटे निवडले तरी चालतील. बटाट्याची साल मात्र काढून झालेली आहे. आता घेऊया वेपर्स तयार करायचं कटर. आणि ह्याच कटरने असे स्लाईस करून घ्यायचे आहेत. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सेम असे बटाट्याचे स्लाईस करून घ्या. आणि पाहू शकता किती सुरेख असं स्लाईस झालेले आहेत. अगदी पातळ असे स्लाईस मात्र सगळे मी पाडून घेतलेले आहेत कटरनी. आता तयार जे सर्व स्लाईस आहेत ना ते 10 मिनिटासाठी पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत. जेणेकरून जो स्टार्च असतो ना बटाट्यामधला तो पूर्णपणे निघून जाईल, यासाठी अगदी 10 मिनिटेच ठेवायचे आहेत बरं का. आफ्टर 10 मिनिटानंतर हे जे स्लाईस आहेत ना ते 3 ते 4 पाण्याने पूर्णपणे धुवून घ्यायचे आहेत. अगदी 4 ते 5 पाण्याने धुतलं तरीही चालतं. जर तुमचा आठवड्यामधला उपवास असेल आणि जर का तुम्हाला वेपर्स खायची इच्छा झाली असेल ना तर अशा पद्धतीने वेपर्स बनवून नक्कीच खाऊ शकता. खूप छान होतात आणि जसे बाहेर भेटतात ना सेम त्याच पद्धतीने होतात. तर आहे ना अगदी 3 ते 4 पाण्याने बटाटे मात्र स्वच्छ अशी धुवून घेतलेले आहेत. यानंतर पाहू शकता बटाट्याचा कलर वगैरे किती सुरेख आलेला आहे. स्लाईसमधलं पूर्णपणे पाणी जे आहे ना ते निथळून काढलेलं आहे. आणि आता घेऊया किचन टॉवेल. किचन टॉवेलनी हे जे स्लाईस आहेत ना ते पूर्णपणे असे पुसून घेऊया, कोरडी करून घेऊया. जेणेकरून तळताना हे मऊ पडणार नाही आहे. तर यासाठी इन्स्टंट असे चिप्स बनवायचे आहेत. त्यामुळे हे चिप्स आपल्याला एकदम असे कोरडे करून घ्यायचे आहेत. हवे तर तुम्ही कॉटनच्या कपड्याने पुसून घ्या किंवा थोड्या वेळासाठी फॅन खाली जरी सुकवले तरीही चालतील. पण इथे मी कॉटनच्या कपड्याने अशी पुसून घेत आहे आणि पूर्णपणे कोरडी करून घेत आहे. तर सर्व जे चिप्स आहेत ना ते अशाच पद्धतीने कोरडी करून घेतलेले आहेत आणि थोडा वेळ एकदम 5 ते 10 मिनिटासाठी हवेला ठेवून दिलेले आहेत. आणि बघू शकता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे की चिप्स जे आहेत ना ते पूर्णपणे पाणी मात्र त्याचं काढून झालेले आहे. तसेच सर्व जे चिप्स आहेत ना त्यामधलं पूर्णपणे असे कोरडे करून घेतलेले आहेत. यानंतर आपण हे चिप्स आहे ना तळायला घेऊया. तर तेल गरम झालेलं आहे. यामध्ये हे वेपर्स टाकून देऊया आणि गॅसची फ्लेम एकदम मंद आहे, एकदम कमी आहे. आणि एक टिप्स मात्र लक्षात ठेवा, इन्स्टंट असे चिप्स बनवत असाल ना तर स्लाईस एकदम जाडसर नको आहे. एकदम पातळ अशा स्लाईस बनवायच्या आणि मग तळायला घ्यायच्या. आणि ह्या स्लाईसमधलं पूर्णपणे पाणी मात्र काढून घ्यायचं आहे, कोरडे करायचे आहेत. नाहीतर तळल्यानंतर तुमचे चिप्स जे आहेत ना ते असे मधोमधून असे नरम होतात आणि मऊ पडतात. तर त्यासाठी आता चिप्स आहेत ना थोडेफार तळले गेलेले आहेत. तर यामध्ये अगदी 2 चमचे इतकं होईल तेवढं मिठाचं पाणी टाकलेलं आहे. मिठाच्या पाण्याने आहे ना मस्त असे कुरकुरीत चिप्स बनतात. तर त्यासाठी मिठाचं पाणी तेलामध्ये टाकायचं आहे आणि अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. ह्या वेपर्सचा जो कलर आहे ना तो खूप काहीसा व्हाईट येत नाही आहे. जसे आपण बाहेरून विकत घेतो ना स्टोअरमधून अगदी 10 रुपयाच्या 20 रुपयाच्या पॅकेटमध्ये सेम जसे चिप्स भेटतात ना सेम त्याच पद्धतीने हे चिप्स होतात. अगदी सोनेरी रंग येतो आणि खूप काहीसा असं कडकपणा जर हवा असेल ना तर त्याचा कलर आहे ना थोडासा असा ब्राउनिश येतो.
चिप्स आहे ना तळताना खूप काही घाई करू नका. आपल्याला गॅस आहे ना कमी ठेवायचा आहे आणि मग चिप्स तळायचे आहेत. तर 5 ते 7 मिनिटे लागतात बरं का चिप्स तळण्यासाठी. आणि 5 ते 7 मिनिटानंतर हे चिप्स आपण काढून घेऊया. मी जसे हे चिप्स फ्राय करत होते ना तसे फिनिशच होत होते. अगदी व्हिडिओ काढायलासुद्धा हे चिप्स आहेत ना पुरत नव्हते. त्यामुळं हा जो वेफरचा एक घाणा घातलेला आहे ना त्याचाच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि मस्त असे बघू शकता कलर वगैरे किती सुरेख आलेला आहे. तर काढून घेऊया हे चिप्स. तसेच दुसरासुद्धा घाणा इथे मी तळून घेणार आहे. काढलेल्या चिप्सवरती आहे ना थोडंसं मीठ स्प्रेड करायचं आहे आणि लाल तिखट नसेल केलं तरी चालतं, कारण आपण तळते वेळेसच ह्यावरती आहे ना मिठाचा वापर केलेला आहे. त्यामुळं नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही आहे, तसेच चालतं. आणि मस्त असे कुरकुरीत होतात. मी तुम्हाला हाताने एकदम असं मोडून दाखवते. बघू शकता एकदम इझिली असं हे तुटतात. तर इन्स्टंट अशा वेपर्सची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. धन्यवाद.